मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे वर्ग 9वीचा प्रथम सत्र परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा एक सराव पेपर, जो पेपर सोडवून आपण वर्ग 9वीची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम चांगल्या प्रकारे कव्हरअप करू शकाल आणि शिक्षकसुद्धा या पेपरचा वापर करून त्यांच्या शाळेमध्ये वर्ग 9वीची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम इंग्रजी या विषयाची घेऊ शकतील. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोर आपण सबस्क्राईब करून घ्या. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण 100 मार्काचा असल्यामुळे हा व्हिडिओ लांबलचक होणार आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच सांगून देतोय की हा व्हिडिओ आपण स्किप न करता एक एक प्रश्न जर समजून घेतला तर आपल्याला हा प्रश्नपत्रिका पूर्णपणे समजून घेण्यास मदत होईल. चला तर आपण आता हे प्रश्न सरळ सरळ पाहूया. मी आपल्याला यांची सरळ सरळ उत्तर सांगणार आहे. जसं क्वेश्चन नंबर 1A पहा. डू ॲज डायरेक्टेड. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द फ्रेज हेल्पिंग हँड. तर याच्यासाठी आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे हेल्पिंग हँड ह्या फ्रेजचा वापर करून. ते वाक्य असं असू शकते, आय नीड अ हेल्पिंग हँड. दुसरा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द वर्ड फॅमिलियरली. तर फॅमिलियरली या शब्दाच्या पासून एक सेंटेन्स आपण असं बनवू शकतो, ही बिहेव्ड विथ मी फॅमिलियरली. ही बिहेव्ड विथ मी फॅमिलियरली. तिसरा, राईट द होमोफोन ऑफ द फॉलोविंग. होमोफोन म्हणजे सारखा उच्चार असणारे शब्द. तर EYI याचा होमोफोन असेल आय, अल्फाबेट आय. आणि दुसरा आहे TWO2 याचा होमोफोन असेल TO2. समोरचं बघा. चौथा, स्पॉट द एरर अँड राईट द करेक्ट स्टेटमेंट. दिलेल्या वाक्यातील चूक ओळखा आणि करेक्टली वाक्य लिहा. एव्हरीवन वेअर लिहिलं आहे तिथं, तर वेअर न येता तिथं येईल वॉज आणि त्याच्यामुळे ते वाक्य होईल एव्हरीवन वॉज अमेज्ड ॲट द प्रॉस्पेरिटी ऑफ द सर्वायवर्स. त्यानंतर बघा, या ठिकाणी पाचवा दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोविंग वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. यामध्ये पहिला जो ॲडजेक्टिव्ह दिला आहे पॅलेशियल, त्याचा शेवटचा अल्फाबेट असेल त्यापासून सुरू होणारा दुसरा ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहायचा आहे. असंच आपल्याला समोर जायचं आहे. पॅलेशियल येल मग आपण येलपासून बनवूया LAME लेम. लेममधला शेवटचा अल्फाबेट होता ई पासून लिहूया आपण EAGER इगर. त्यानंतर GER नंतर आपण लिहूया RUSTY रस्टी. आणि वाय पासून आपण ॲडजेक्टिव्ह बनवूया YELLO एलो. तर अशा पद्धतीने आपण ॲडजेक्टिव्हची चेन पूर्ण करू शकतो. समोर जाऊया आपण. समोर बघा काय म्हणत आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या ठिकाणी ऑनेस्टी हा सब्जेक्ट आहे आणि इज हा वर्ब आहे. म्हणजे एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे, म्हणजेच हा सिम्पल सेंटेन्स आहे. आपण असं लिहू शकतो. सातवा, आयडेंटिफाय द नॉन फायनाईट वर्ब अँड स्टेट इट्स काइंड. दिलेल्या वाक्यातील नॉन फायनाईट वर्ब काढायचा आहे आणि त्याचा प्रकार सांगायचा आहे. शी लव्ज टू बेक केक्स. सरळ सरळ तुम्हाला सांगतो, ज्या वर्बला टू लागलेला असतो तो नॉन फायनाईट वर्ब असतो. म्हणून या ठिकाणी आपला तो वर्ब असेल टू बेक आणि या ठिकाणी तो काम करतो आहे ॲज ॲन ऑब्जेक्ट. आठवा, पंक्च्युएट द फॉलोविंग सेंटेन्स. तर या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे, त्याला आपल्याला पंक्च्युएट करायचं आहे. तर कसं लिहिणार आपण, राज सेड, नंतर कॉमा द्यायचा आहे, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे, नंतर आहे वीचा W मोठा लिहायचा आहे. वी रीच्ड दिल्लीचा D मोठा लिहायचा आहे. ऑन संडे, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचा आहे आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. राज सेड वी रीच दिल्ली ऑन संडे. क्वेश्चन 1B पहा. पुन्हा डू ॲज डायरेक्टेड विचारलेला आहे. पहिला काय म्हणतोय, पिक आउट द मॉडल ऑक्झिलियरी अँड स्टेट इट्स फंक्शन. दिलेल्या वाक्यातील मॉडल ऑक्झिलियरी काढा आणि तो कोणतं काम करत आहे ते सांगा. द न्यूज सेड दॅट इट मे रेन टुडे. या ठिकाणी जो मॉडल ऑक्झिलियरी वापरला आहे तो आहे MAY मे आणि त्याचं फंक्शन आहे या ठिकाणी शोज पॉसिबिलिटी असं आपण लिहू शकतो. दुसरा, चेंज टू इनडायरेक्ट स्पीच. काव्या सेड व्हेन विल द शो बिगिन. या ठिकाणी दिलेल्या वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे. तर मी तुम्हाला रूल्सनुसार जर करायला लावलं तर वेळ लागेल, म्हणून मी सरळ सांगत आहे. काव्या आस्क्ड कंजंक्शन लावायचं आहे, WH प्रोनाऊन व्हेन. नंतर उरलेल्या वाक्याला सरळ करायचं आहे. द शो विल बिगिन असं ते वाक्य आहे, त्याला करू आपण द शो वूड बिगिन. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये आपलं वाक्य असेल काव्या आस्क्ड व्हेन द शो वूड बिगिन. त्यानंतर तिसरा,
चेंज द व्हॉइस. मेस्सी हॅज स्कोअर्ड मोर दॅन 600 गोल्स इन हिज करिअर. पहिले 3 शब्द पाहून घ्या. मेस्सी हॅज स्कोअर्ड म्हणजेच हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. त्याला पॅसिव्हमध्ये करताना आपण करूया. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेऊया. मोर दॅन 600 गोल्स इन हिज करिअर. नंतर आपल्याला वापरायचं आहे हॅव फॉर्म हॅज, नंतर बीन, नंतर V3 स्कोअर्ड, नंतर बाय आणि शेवटी मेस्सी. म्हणजे आपलं वाक्य होईल मोर दॅन 600 गोल्स इन हिज करिअर हॅज बीन स्कोअर्ड बाय मेस्सी. त्यानंतर बघूया समोरचा. ॲनालाइज द क्लॉज. शेल्डन शेड दॅट वी वूड रीच होम लेट. या ठिकाणी तुम्हाला क्लॉज शोधून काढायचा आहे. तर बघा याला आपण ॲनालाइज कसं करूया. शेल्डन सेड हा मेन क्लॉज आहे आणि दॅट वी वूड रीच होम लेट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कारण सबऑर्डिनेट क्लॉज तो असतो ज्याला कंजंक्शन लागलेला असतो. दॅट हा कंजंक्शन लागलेला आहे म्हणून ते वाक्य आहे सबऑर्डिनेट क्लॉज. या ठिकाणी जर क्लॉजचा प्रकार सांगितला तर तो नाऊन क्लॉज आहे. समोर जाऊया आपण. 5वा. फाइंड एनी 2 हिडन वर्ड्स इन द गिवन वर्ड. दिलेला एक शब्द आहे त्याच्यातील स्पेलिंगमधून तुम्हाला 2 लपलेले शब्द काढायचे आहे. व्हेजिटेबल याच्यामधून 2 काढू आपण. एक आहे GET गेट, दुसरा लिहू शकतो आपण TABLE टेबल. 6वा. यूज द गिवन वर्ड ॲज अ नाऊन अँड ॲज अ व्हर्ब. दिलेल्या शब्दाचा उपयोग करून एक वेळ नाऊन म्हणून एक वेळ व्हर्ब म्हणून वाक्य बनवा. मग आपण लिहूया आय लाईक अ प्ले. आय लाईक अ प्ले. प्ले या ठिकाणी ॲज अ नाऊन म्हणून आपण वापरला. आय प्ले क्रिकेट या ठिकाणी प्ले आपण व्हर्ब म्हणून वापरला. आता आपण खऱ्या अर्थाने पॅसेजकडे जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 2A पहा. रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक पॅसेज दिला या ठिकाणी. तो पॅसेज बघायचा आहे आणि पॅसेजच्या आधारावर जे प्रश्न विचारले आहेत ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी हा पॅसेज पूर्णपणे आपल्याला मला दाखवता येणार नाही त्याच्यामुळे मी आपल्याला सरळ सरळ प्रश्न आणि त्यांची उत्तरेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला आहे स्टेट वेदर द फॉलोइंग क्वेश्चन्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी त्याचं उत्तर पहा. पहिलं इन इंडिया टर्टल्स हॅव बीन गिवन ॲज मच प्रोटेक्शन ॲज टायगर्स. तर याचं उत्तर असायला पाहिजे ट्रू. दुसरा आहे द व्हॉलंटियर्स डिसाइडेड टू अंडरटेक अ प्रोजेक्ट फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ टर्टल्स अँड देअर नेस्ट इन गोवा. तर याचं उत्तर असायला पाहिजे फॉल्स. त्यानंतर ए मधला 2 पहा. द एल्डरली पर्सन्स हॅड सीन द हॅचलिंग्स फॉर द फर्स्ट टाईम. व्हॉट डज इट इंडिकेट. या ठिकाणी हॅचलिंग्स फर्स्ट टाईम पाहताना एल्डरली पीपल जेव्हा पाहतात तेव्हा ते काय इंडिकेट करते. तर याचं उत्तर माझ्या मते असं लिहू शकतो आपण. इट इंडिकेट्स दॅट मोस्ट ऑफ द टर्टल्स आर किल्ड इन देअर जर्नी फ्रॉम देअर हॅचिंग टू द सी. असं आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. तिसरा पहा. गिव्ह द नाऊन फॉर्म ऑफ. पहिला आहे प्रोटेक्ट. प्रोटेक्टचा नाऊन असतो प्रोटेक्शन PROTECTION. कन्झर्व. कन्झर्व तर होईल कन्झर्वेशन CONSERVATION. त्यानंतर समोर जाऊया. चौथा बघूया आपण काय म्हणतोय. डू ॲज डायरेक्टेड. वी अंडरटूक अ स्टडी ऑफ टर्टल्स. चेंज द व्हॉइस. दिलेलं वाक्य आहे वी सब्जेक्ट अंडरटूक V2 म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस सरळ सरळ मी सांगतो तुम्हाला. अ स्टडी ऑफ टर्टल्स ऑब्जेक्ट. अ स्टडी ऑफ टर्टल्स वॉज अंडरटेकन बाय. वीचा करू आपण अस. दुसरा व्हॉट ॲन इव्हेंट दॅट वॉज. काय म्हणतोय मेक ॲसर्टिव्ह म्हणजे ते वाक्य एक्सक्लामेटरी आहे त्याला आपल्याला ॲसर्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट समोर आणून करायचं आहे. तर ते ॲसर्टिव्ह आपण सरळ सरळ लिहू शकतो यामध्ये की दॅट वॉज ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी इव्हेंट. दॅट वॉज ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी इव्हेंट. 5वा प्रश्न बघा. व्हाय डू यू थिंक दॅट हॅव दीज टर्टल्स बीन प्रोटेक्टेड इन इंडिया. तुमच्या मते टर्टल्सना भारतामध्ये प्रोटेक्शन का दिलं जाते. तर याचं उत्तर तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. ते कसं लिहिणार तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज द स्पीसीज ऑफ टर्टल्स इज गोईंग ऑन द व्हर्ज ऑफ एक्सटेन्शन ड्यू टू द निग्लेक्शन ऑफ द पीपल. सो टू कन्झर्व देम दे आर प्रोटेक्टेड. अशा पद्धतीने आपण या 5व्या प्रश्नाचं पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहू शकतो. समोरचा एक पॅसेज देण्यात आलेला आहे तो बघून घेऊया. क्वेश्चन 2B. रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये एक मॅथेल डी लॉयझेल नावाचा एक पॅसेज दिलेला आहे. तुमच्या पुस्तकातूनच हा पॅसेज दिलेला आहे. यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत बघा. पहिला प्रश्न आहे हू सेड टू हुम. कोणी कोणास म्हटले. वेल आय लॉस्ट इट. तर याचं उत्तर सरळ मी तुम्हाला सांगतो. मॅथेल डी सेड टू मॅडम फॉरेस्टियर. दुसरा यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तर हे उत्तर आहे
मॅडम फॉरेस्टियर सेड टू मॅथिल्डी. त्यानंतर दुसरा पहा, व्हॉट इज मेंट बाय द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. एखाद्या गरीबाचं हॉरिबल लाईफ म्हणजे काय असते, तर याचं उत्तर आपण लिहू शकतो. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. द हॉरिबल लाईफ ऑफ पुअर मीन्स दे हॅव टू वर्क हार्ड टू अर्न देअर ब्रेड अँड बटर. दे ऑल्सो डोंट हॅव इनफ टू स्पेंड देअर एक्स्ट्रा एक्सपेन्सेस. अशा पद्धतीने आपण या क्वेश्चन नंबर 2चं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर फ्रेम सेंटेन्सेस युजिंग द गिवन वर्ड्स. दिलेले वाक्य वापरून तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स तयार करायची आहे. पहिला आहे ड्रीटफुल. तर यासाठी एक वाक्य आपण असं बनवू शकतो, आय सॉ अ ड्रीटफुल क्रिएचर. दुसरा आहे प्लेजर. त्याच्यावर आपण एक वाक्य बनवू शकतो, इट गिव्ज मी लॉट ऑफ प्लेजर. त्यानंतर चौथा बघा, डू ॲज डायरेक्टेड. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स. काय म्हणते, नॉन फायनाईट वर्ब शोधा आणि त्याचा प्रकार सांगा. तर या ठिकाणी जो नॉन फायनाईट वर्ब असतो तो असतो टू लागून, तो आहे टू पे. आणि या ठिकाणी त्याचं जे काम आहे ते आहे इट यूज्ड ॲज ॲन ऑब्जेक्ट. दुसरा, शी वॉज वॉकिंग इन द चॅम्प्स एलिसिस. आयडेंटिफाय द टेन्स. वाक्याचा टेन्स ओळखा. वॉज वॉकिंग, शी सब्जेक्ट, वॉज टू बी फॉर्म, वॉकिंग म्हणजे कंटिन्युअस टेन्स, वॉज पास्ट टेन्स आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी याचा वाक्याचा जो टेन्स आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. चला आपण आता समोर जाऊया. पाचवा, वाय डू यू थिंक वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मॅथिल्डीज मिजरी. मॅथिल्डीच्या मिजरीसाठी, तिच्या दुःखासाठी कोण जबाबदार होतं. वॉज इट हर फ्रेंड, शी हरसेल्फ, हर हजबंड ऑर द सर्कमस्टान्सेस. ती स्वतः, तिची मैत्रीण, तिचा नवरा किंवा परिस्थिती. तर याचं उत्तर माझ्या मते मी असं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. आय थिंक द सर्कमस्टान्सेस अँड मॅथिल्डी हरसेल्फ, बिकॉज ड्युरिंग दोज इयर्स फ्रॉम लुझिंग द नेकलेस शी इवन डिडंट ॲट लिस्ट स्पोक विथ मॅडम फॉरेस्टियर अबाउट नेकलेस सो दॅट द फॅक्ट अबाउट नेकलेस वुड कम आउट. ती एवढ्या दिवसांमध्ये मॅडम फॉरेस्टियरसोबत बोलली असती तर कदाचित तो नेकलेस नकली आहे हे तिला कळलं असतं आणि तिला तेवढं दुःख सहन करावं लागलं नसतं, असं आपण त्यामध्ये लिहू शकतो. चला आपण आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक पोएम दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द फॉलोइंग. पहिला काय म्हणतोय, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. दोन वाक्य दिले आहेत, त्यांना ट्रू ऑर फॉल्स आहेत ते सांगायचं आहे. पहिला, द ओल्ड वुमॅन वॉज रिच. तर अकॉर्डिंग टू पोएम जर म्हटलं तर हे फॉल्स आहे, म्हणून आपण लिहू फॉल्स. दुसरा, द बॉयज वेअर हॅपी दॅट स्कूल वॉज ओव्हर. तर हे अकॉर्डिंग टू पोएम ट्रू आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहूया ट्रू. ठीक आहे. त्यानंतर समोर काय म्हणताय बघा, दुसरा प्रश्न, पिक आउट द लाईन्स दॅट हेल्प क्रिएट इमेजेस ऑफ द फॉलोइंग इन अवर माइंड. अशा लाईन्स तुम्ही शोधून काढा कवितेमधून की ज्या तुम्हाला खाली दिलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या तुमच्या डोक्यात येतील. जसं ओल्ड वुमन, ओल्ड वुमनबद्दल आपण ज्या लाईन्स आहेत त्या लिहू शकतो. जसं मी या ठिकाणी दोन लाईन्स तुम्हाला सांगतो. पहिली, द वुमन वॉज ओल्ड अँड रॅग्ड अँड ग्रे, एक लाईन लिहू शकतो. दुसरा, अँड द वुमेन्स फीट विथ एज वेअर स्लो, हा एक दुसरं वाक्य लिहू शकतो. स्ट्रीटसाठी पहा, ॲट द क्राउडेड क्रॉसिंग शी वेटेड अलॉंग, एक वाक्य. आणि दुसरा, ऑफ ह्युमन बिईंग्स हू पास्ड हर बाय, हे एक दुसरं वाक्य आपण स्ट्रीटसाठी लिहू शकतो. तिसरा प्रश्न पहा, नेम अँड आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग लाईन. दिलेल्या लाईनमधून फिगर ऑफ स्पीच शोधून काढा. ती लाईन आहे, द वुमन वॉज ओल्ड अँड रॅग्ड अँड ग्रे. तर या ठिकाणी सरळ सरळ दिसते की जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे हायपरबोली. याचा अर्थ काय, अतिशयोक्ती अलंकार. या ठिकाणी तिची जी ओल्डनेस आहे किंवा तिचे जे वर्णन आहे ते एकदम अतिशयोक्ती जास्तीचं काहीतरी दाखवून केलेलं आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी लिहू फिगर ऑफ स्पीच हायपरबोली. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3B कडे आपण आता जाणार आहोत. एक पोएम देण्यात आलेली आहे, आउट ऑफ द नाईट दॅट कवर्स मी, ही तिची सुरुवात आहे आणि या पोएमचं आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. तर ते या पॉईंट्सच्या आधारावर लिहायचं आहे. सगळ्यात पहिला आपण टायटल लिहिणार आहोत. टायटल आहे, ही पोएम आहे इन्व्हिक्टस, म्हणून त्या पोएमचं नाव टायटल लिहू आपण इन्व्हिक्टस. पोएट, या ठिकाणी जेव्हा ही पोएम दाखवण्यात आलेली आहे तेव्हा तिचे पोएट दाखवण्यात आलेले नाही, म्हणून या ठिकाणी त्याला आपण ब्लँक ठेवणार आहोत. राईम स्कीम, या ठिकाणी राईम स्कीम जर आपण काढतो म्हटलं तर या ठिकाणी जी राईम स्कीम असते ती आहे ABAB. ठीक आहे, ABAB अशा पद्धतीने त्याची राईम स्कीम आपण लिहू शकतो. तुमची फेवराईट लाईन म्हणजे कोणतीही लाईन तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. मी जसं या ठिकाणी एक लाईन घेतली की हां जी आहे ती आहे, आय थँक व्हॉट एव्हर गॉड्स मे बी.
ठीक आहे. त्यानंतर याची थीम म्हणजे सेंट्रल आयडिया असते. तर ती सेंट्रल आयडिया मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो या पोएमची. तर ती आहे, इन धिस पोएम द पोएम जस्टिफाईज हिज टेंडन्सी ऑफ कमिंग आउट ऑफ द सीन्स व्हॉट एव्हर कम बिफोर हिम. जे काही त्याच्यासमोर येते त्यांच्यामधून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ही एक टेंडन्सी त्याची दिसून येते, ही त्याची थीम असते. त्यानंतर बघा, फिगर ऑफ स्पीच म्हटलं आहे, तर या ठिकाणी पुष्कळशी फिगर ऑफ स्पीच आहेत, पण एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपण सांगू शकतो, तो असेल रिपिटिशन किंवा एखादं अलिट्रेशन. हे दोन्ही फिगर ऑफ स्पीच यामध्ये दिसून येतात. त्यानंतर स्पेशल फीचर्स पहा. स्पेशल फीचर्समध्ये आपण लिहू शकतो, धिस पोएम इम्प्लिसाइट्स द ॲटिट्यूड ऑफ पॉझिटिव्हिटी. हा त्याचा स्पेशल फीचर आपण लिहू शकतो. आणि शेवटी विचारला आहे, व्हाय आय लाईक द पोएम, मला ही पोएम का आवडली. तर याचं उत्तर आपण लिहू शकतो, मी माझ्या मनाने सांगितलं तुम्हाला की असं मी लिहिलं आहे, आय लाईक धिस पोएम बिकॉज इट्स ॲन एक्झाम्पल ऑफ ट्रू स्ट्रगल बिटवीन अप्स अँड डाऊन्स इन अवर लाईफ. तर अशा पद्धतीने आपण या पोएमचा ॲप्रिशिएशन लिहू शकतो. आपण आता समोर जाऊया. बघा, या ठिकाणी पुन्हा क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला आहे, अनसीन पॅसेज, आणि त्याच्यावरचे काही प्रश्न विचारले आहेत, ते तुम्हाला त्यांची उत्तरे शोधायची आहेत. जाऊया आपण सरळ प्रश्नांकडे. पहिला प्रश्न, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य ट्रू की फॉल्स ते सांगा. पहिला, द रॅबिट हॅड अ वॉच इन हिज वेट कोस्ट पॉकेट. तर याचं उत्तर अकॉर्डिंग टू पॅसेज आहे ट्रू. आणि दुसरं वाक्य आहे, द डोअर वॉज ह्यूज अँड ॲलिस वेंट थ्रू इट. तर याचं उत्तर अकॉर्डिंग टू पॅसेज आहे फॉल्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा, वाय वॉज ॲलिस गेटिंग टायर्ड. ॲलिसला थकवा का आला. तर याचं उत्तर पॅसेजमधून निघेल. मी लिहिण्याचा प्रयत्न केला, ॲलिस वॉज टायर्ड ऑफ सिटिंग बाय हर सिस्टर ऑन द बँक ॲड ऑफ हॅविंग नथिंग टू डू. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. तिसरा, पिक आउट 2 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे जोड शब्द. तर ते जोड शब्द 2 असे आहेत, एक आहे रॅबिट होल आणि दुसरा लिहू शकतो आपण 3 लेग्ड. ठीक आहे, हे 2 शब्द त्यामध्ये आपण लिहू शकतो. चौथा, डू ॲज डायरेक्टेड. सूचनांप्रमाणे करा. पहिला, द व्हाईट रॅबिट वॉज स्टील इन साईट. ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तर या ठिकाणी त्याचा क्वेश्चन टॅग लिहू शकतो आपण, द व्हाईट रॅबिट वॉज स्टील इन साईट, कॉमा, त्यामध्ये लिहू आपण वॉजंट इट. सरळ सरळ. त्यानंतर दुसरा प्रश्न, देअर वॉज नथिंग ऑन इट बट अ टायनी गोल्डन की. आयडेंटिफाय द वर्ब अँड स्टेट इट्स टेन्स. वर्ब आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्याचा काय सांगायचं आहे तुम्हाला, टेन्स सांगायचं आहे. तर या ठिकाणी वर्ब आहे देअर वॉज. वॉज हा वर्ब आहे आणि तो आहे पास्ट टेन्समध्ये, तोही सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणून आपण लिहूया वर्ब आहे वॉज आणि त्याचा टेन्स लिहूया सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर बघा, या ठिकाणी विचारलेलं आहे, डू यू रीड स्टोरी बुक्स. व्हॉट काइंड ऑफ स्टोरीज डू यू लाईक. तुम्ही स्टोरी बुक्स वाचता का आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरीज आवडतात. तर याचं उत्तर सरळ आपण लिहू शकतो. पहा, येस आय रीड स्टोरी बुक्स. आय लाईक टू रीड सस्पेन्सफुल स्टोरीज अँड आल्सो आय लाईक टू रीड ॲडव्हेंचरस स्टोरीज. तर असं आपण या पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहू शकतो. समोर बघूया आपण. बघा, या ठिकाणी क्वेश्चन 4B मध्ये काय केलं आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड राईट अ प्रिसाइज इन युअर वर्ड्स. म्हणजे या ठिकाणी हा पॅसेज दिला आहे, याला तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याची समरी लिहायचं आहे. प्रिसाइज लिहिणे म्हणजे समरी लिहिणे. तर एवढ्या मोठ्या पॅसेजची समरी म्हणजे काय करतो आपण, 3 ते 4 ओळीमध्ये त्याचा फक्त एक अंदाज, सेंट्रल आयडिया लिहित असतो. मी आता ठिकाणी या जो पॅसेज आहे याच्यावरून मी याची समरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता, मी याला थोडं मोठं करतो बघा. तर याची समरी बघा मी कशी लिहिली आहे, ऑन अ मँगो ट्री द बर्ड्स व्ह्यूड देअर नेस्ट. एक वाक्य, ड्युरिंग रेन दे वेअर प्रोटेक्टेड बाय नेस्ट बट अ मंकी नॉट. दुसरं वाक्य, बर्ड्स ऑफर्ड हिम हेल्प बट ही मिसअंडरस्टूड अँड ॲबॉलिश्ड बर्ड्स नेस्ट. तिसरं वाक्य. असे 3 वाक्यामध्ये मी ही संपूर्ण स्टोरीचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यालाच आपण प्रिसाइज लिहिणे किंवा समरी लिहिणे म्हणतो. ठीक आहे, समोर जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 5A काय म्हणतोय बघा. क्वेश्चन नंबर 5A मध्ये, देअर हॅज बीन अ स्पेट ऑफ मोबाईल थेप्स ॲट द रेल्वे स्टेशन्स. रेल्वे स्टेशनवर नेहमी मोबाईल चोरी होत असतात. यू हॅव बीन अ विक्टीम ऑफ द सेम. तुमच्या बाबतीतही असंच झालेलं आहे. राईट अ लेटर टू द पोलीस कमिशनर. पोलीस कमिशनरला एक पत्र लिहायचं आहे, त्या तुमच्या मोबाईल हरवला त्याची तक्रार करण्यासाठी. तुम्हाला या पॉईंट्सचा आधार घ्यायचा आहे. मग आपण या ठिकाणी त्याचा आधार घेऊन कसं पत्र लिहू शकतो बघा, मी लिहिण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला सांगतो. आपण सुरुवात करूया. आपल्याला लेफ्ट कॉर्नरलाच, लेफ्ट मार्जिनपासूनच सर्व काही लिहायचं आणि लेफ्ट मार्जिनलाच एंडिंग करायची आहे त्याची. तर आपण लिहूया, टू द पोलीस कमिशनर
सब्जेक्ट लिहूया कंप्लेंट अबाउट मोबाईल थेफ्ट. त्यानंतर आपण त्यांना सॅल्युटेशन देऊया रिस्पेक्टेड सर, कॉमा द्यायचा आहे आणि कॉमाच्या खालून सुरुवात केली आपण. पहिल्यांदा पॉईंट पाहूया. आय एम रेसिडेंट ऑफ नागपूर अँड ऑन अ जॉब. ठीक आहे, मी नागपूरचा रहिवासी आहे आणि मी जॉबवर आहे. मग आपण बघा युअर रूट ऑफ ट्रॅव्हल दॅट डे. आय यूज टू ट्रॅव्हल फ्रॉम महाल टू रविनगर बाय लोकल ट्रेन. येस्टरडे आय वॉज ट्रॅव्हलिंग ऑन द सेम रूट अराउंड 1 PM टू 2 PM. ठीक आहे, त्यानंतर आपण वेळ सांगितली. हाऊ यू रिअलाइज दॅट युअर फोन इज मिसिंग, तो पॉईंट आहे तिसरा, त्याच्यावर लिहू आपण. बघा हां, ड्युरिंग द ट्रॅव्हल वेन आय सर्च्ड माय मोबाईल फॉर कॉलिंग समवन आय फेल्ट दॅट माय मोबाईल इज मिसिंग. ठीक आहे, त्यानंतर समोर लिहू आपण आय सर्च्ड इट एव्हरीवेअर बट कुडंट फाइंड इट. ठीक आहे, त्यानंतर आय ट्राईड टू रिकॉल द सिच्युएशन अँड रिअलाइज दॅट वेन आय वॉज स्टँडिंग इन क्राऊड समवन स्टोल इट, कोणतरी ते चोरलं. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण ते लिहिल्यानंतर आपण समोर लिहूया सो प्लीज ॲक्सेप्ट माय कंप्लेंट अँड डू फाइंड माय मोबाईल. आय विल कोऑपरेट यू बाय एव्हरी मीन्स. मी सर्व परीने तुमची मदत करेन. थँक यू युअर्स फेथफुली XYZ. तर अशा पद्धतीने आपण पोलीस कमिशनरला हरवलेल्या मोबाईलची कंप्लेंटचं पत्र या ठिकाणी लिहिला किंवा लिहू शकतो. 5B मध्ये पहा काय म्हणताय. यू आर इंटरव्ह्यूइंग अ फुटबॉलर. एका फुटबॉलरला तुम्ही इंटरव्ह्यू त्याची घेणार आहात ज्याने प्लेयर फॉर द टुर्नामेंटचा अवॉर्ड जिंकलेला आहे. ठीक आहे, स्टेट लेवल फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रश्नावली तयार करायची आहे त्या फुटबॉलरला विचारणाऱ्या प्रश्नांची. तर ते प्रश्न कसे असू शकतील, मी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न त्यावर कसे विचारले जाऊ शकतील ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं पहिला प्रश्न विचारू शकतो आपण फ्रॉम विच टीम यू प्ले फुटबॉल. कोणत्या टीमकडून तुम्ही फुटबॉल खेळता. दुसरा हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग धिस अवॉर्ड. हा अवॉर्ड जिंकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं. तिसरा हु वॉज युअर रोल मॉडेल ॲट अर्लियर स्टेज. सुरुवातीला तुम्ही खेळायला लागल्यानंतर तुमचा रोल मॉडेल कोण होता. चौथा विच प्रॉब्लेम्स यू फेस्ड व्हाईल रिचिंग ॲट दिस स्टेज. या स्टेजपर्यंत पोहोचण्यामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या आल्या. पाचवा विच इज द बेस्ट टीम फॉर यू टू प्ले. तुम्हाला खेळायला सगळ्यात चांगली टीम कोणती वाटते. आणि 6वा एक प्रश्न विचारू आपण व्हॉट मॅसेज विल यू गिव्ह टू न्यू फुटबॉल प्लेयर्स. नवीन फुटबॉल प्लेयर्सला तुम्ही कोणता मॅसेज देणार. तर अशा पद्धतीने आपण 5B इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तयार करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A पहा. यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी. यामध्ये विचारलं आहे की फॉलोविंग पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे आणि एक फ्लो चार्ट बनवायचा आहे. या ठिकाणी त्यात एक माहिती दिलेली आहे आणि तिच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे एक प्रोसेसचा फ्लो चार्ट तुम्हाला सांगायचा आहे. तर फ्लो चार्ट आपण काय करतो एक ज्या घटना घडतात किंवा ज्या गोष्टी ज्या क्रमाने घडतात त्याच क्रमाने आपण त्या समोर लिहून त्यांच्याखाली बाण दाखवून त्या समोर आपण त्याचा फ्लो चार्ट बनवतो. आडव्या पद्धतीने बनवू शकता किंवा उभ्या पद्धतीने बनवू शकता. मी या ठिकाणी जो बनवलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो किंवा तो मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण सुरुवात करूया बटरफ्लाय ब्रॅकेटमध्ये लिहूया इन्सेक्टा ग्रुप. ठीक आहे, त्यानंतर समोर लिहिणार आपण बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये फिमेल बटरफ्लाय लेज द एग्ज म्हटलं आहे म्हणून आपण फिमेल बटरफ्लाय आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया ले एग्ज. त्यानंतर समोर सांगितलं आहे की याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात म्हणून आपण त्याच्या खाली बांध देऊन लिहूया 4 स्टेजेस. त्यानंतर फिमेल बटरफ्लाय एग्ज देते म्हणून त्यामध्ये आपण बांध देऊन लिहूया एग्ज. त्यानंतर बघा हे एग्ज नंतर काय होतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यापासून बेबी कॅटरपिलर तयार होतात. समोर सांगितलं आहे म्हणून आपण त्याच्याखाली बांध देऊन लिहूया बेबी कॅटरपिलर ज्यांना आपण लार्वा म्हणतो म्हणून ब्रॅकेटमध्ये लार्वा लिहिलं. त्यानंतर या लार्वापासून हे पूर्ण मोठे झाल्यानंतर त्यांच्यापासून कॅटरपिलर तयार होतात. या कॅटरपिलरचा कलर इथं ग्रीन आणि येलो असतो म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं ग्रीन आणि येलो. नंतर त्यांच्यापासून जो समोरची स्टेज असते ती असते प्युपाची, त्याला आपण प्युपा म्हणतो. हा काय करतो ककून स्पिन्स करतो. समोर बघा इथं दिसते तुम्हाला ककून स्पिन करतो तो. आणि शेवटी मग या प्युपाचं जे रूपांतर आहे ते शेवटी कशामध्ये होते बटरफ्लायमध्ये होते. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा या ठिकाणी फ्लो चार्ट दाखवू शकतो. हे होतं क्वेश्चन नंबर 6Aचं फ्लो चार्टचं उत्तर. आता बघूया क्वेश्चन नंबर 6B. याच्यामध्ये काय म्हणते 6B मध्ये पहा ह्युमन्स आर स्टील ट्रीटिंग ॲनिमल्स जस्ट फॉर देअर सेल्फिश नीड. मनुष्य आताही स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांचा उपयोग करत आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या शाळेच्या असेंब्लीच्या वेळेस तुम्हाला एक भाषण द्यायचं आहे ज्याचा विषय असणार आहे क्रुएल्टी टुवर्ड्स ॲनिमल्स. तर हे भाषण आपण कसं देऊ शकतो मी थोडक्यात तुम्हाला हे भाषण कसं द्यायचं त्याची एक आयडिया देऊन पाहतो. बघा तुम्ही बरोबर लक्ष द्या. रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय फ्रेंड्स टुडे I want to tell you few words on cruelty towards animals. Nowadays, we are treating the animals very badly. We even do not accept their presence in our surrounding. We beat them when they try to reach you. Our domestic animals like cow, ox, goat, cat, buffalo are also not treated with love. We do not even care about their health.
So many of the animal species are in danger of extinction. We also hunt some of the animals like tiger, elephant and deers for their body parts. So they are in danger. These body parts are used to make many products which have a good demand in market. So to survive these animals, we have to ban the production of such articles. We all should do something for that. I hope you all understood my message. दॅट्स ऑल फॉर टुडे. जय हिंद, जय भारत. तर अशा पद्धतीने आपण क्रुएल्टी टुवर्ड्स ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांविषयी बाळगलेली निर्दयता याच्यावर एक काय करू शकतो, छोटंसं भाषण देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 7A पहा. यामध्ये काय करा म्हणते, राईट अ स्टोरी बिगिनिंग विथ It was late one night when I heard a loud thud. It was late one night when I heard a loud thud. अशा पद्धतीने सुरुवात करून तुम्हाला एक स्टोरी बनवायची आहे. तर चला यावरून आपण सुरुवात करून समोर एक स्टोरी बनवून पाहूया छोटीशी. काय म्हणते, मी लिहिण्याचा प्रयत्न केला. It was late one night when I heard a loud thud. I was walking on the road after my heavy dinner. After some time, I heard a loud sound. I ran towards the sound and saw a terrible scene. A big bird was lying on the ground which was injured. हे तुम्हाला past tense मध्ये लिहायची असते स्टोरी, लक्षात घ्या. I also came to know that a hunter shot it by the gun. I tried to put up the bird and take to hospital, but the bird was already dead. I felt very miserable and I thought that what pleasure people have by killing such innocent creatures. आफ्टर पुटिंग द बर्ड असाइड ऑफ द रोड आय रिटर्न टू माय होम. तर अशा पद्धतीने तुम्ही 5 मार्कांसाठी अशा पद्धतीने सुरुवात करून एक स्टोरी यामध्ये लिहू शकता. शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत आता. क्वेश्चन नंबर 7B काय म्हणते, द फ्रुट्स ऑफ लेबर आर स्वीटर दॅन द गिफ्ट्स ऑफ फॉर्च्यून. एक म्हण आहे जिला आपण कहावत म्हणतो, तिला तुम्हाला काय करायचं आहे, आयडियाला एक्सपांड करायचं आहे, म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तरपणे लिहायचं आहे. तर हे कसं लिहू शकतो याचा पहिल्यांदा अर्थ सांगतो तुम्हाला. कष्टाचे फळ हे नशिबाने मिळालेल्या फळापेक्षा अधिक गोड असतात. म्हणजे माणसाला कष्टाने जे मिळवलेलं असते ते अधिक चांगलं असते असं म्हणायचं आहे. तर याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. तर मी थोड्या प्रमाणामध्ये याला एक्सपांड करण्याचा प्रयत्न केला. बघूया कसं केलं मी. तुम्हीसुद्धा त्याची आयडिया घेऊ शकता. मेनी टाइम्स वी एक्सेप्ट हॅपीनेस अँड लक्झरी विदाउट डुईंग एनी हार्डवर्क. सम ऑफ अस ऑलवेज प्रेज गॉड टू गिव्ह देम सुख अँड समृद्धी. बट until we do the work, no one can get real satisfaction of achieving something. In a true sense, we can say that the fruits of labor are sweeter than the gifts of fortune. It's always said that if you want to achieve something in your life, you should strive hard in the right direction. We must not forget that. Try, but don't cry. Even when we pray God, the God also expects from us to do something if we want to achieve any goal in our life, because it is rightly said that no pain no gain. तर अशा पद्धतीने आपण ह्या आयडियाला एक्सपांड करू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, या पद्धतीने मी आपल्याला एकंदरीत आजचा हा जो पेपर आहे बघा, हा पेपर होता एकंदरीत एका ट्युटोरियल्सचा वर्ग 9वीचा फर्स्ट सेमिस्टरचा 100 मार्कांचा. मी हा थोडासा लांबलचक व्हिडिओ झाला असेल कदाचित, पण संपूर्ण आयडिया घ्यायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघणे आपल्याला गरजेचं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जाताना पुन्हा म्हणेन की अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आपण हे चॅनल एज्युकेशन मनोहर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि पुन्हा एकदा इंग्लिश स्पीकिंगचे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी आत्ताच यूट्यूबवर एक नाव सर्च करा माझ्या दुसऱ्या चॅनलचं, स्पीक इंग्लिश विथ मनोहर या नावाने सर्च करून आपण इंग्लिश स्पीकिंगसुद्धा करायला शिकू शकता. चला तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.